जय भीम, नमो बुद्धाय। तर आजची आपली गोष्ट आहे बुद्धांचे शिष्य अहिंसेत रत असतात। बुद्धांचे जे शिष्य असतात ते अहिंसेमध्ये रत असतात। आपण पण बुद्धांचे शिष्यच आहोत, बरोबर? तर आपण सुद्धा अहिंसामध्ये रत आहोत। तर आपली आजची ही गोष्ट आहे एका लाकूड तोड्याच्या पुत्राची गोष्ट। एक लाकूड तोडणारा माणूस होता, त्याचा पुत्र होता, त्याची आपली आजची ही गोष्ट आहे। तर भगवान बुद्धांनी ह्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा म्हटलेले आहेत दोन। एक गाथा क्रमांक 300 आणि दुसरी आहे गाथा क्रमांक 301। तर आता मी तुम्हाला गाथा क्रमांक 300 म्हणून दाखवते। सुप्पबुद्धं पबुज्झन्ति सदा गौतम सावका येच दिवाच रत्तो च अहिंसाय रत्तो मना। ठीक आहे, ह्या गाथेचा अर्थ असा आहे, ज्यांचे मन रात्रंदिवस अहिंसेमध्ये गुंतलेले असते। ज्यांचे मन, ज्या शिष्यांचे मन, ज्या व्यक्तीचे मन रात्रंदिवस अहिंसेमध्ये गुंतलेले असते ते गौतमाचे शिष्य सदा जागरूक राहतात। अहिंसा म्हणजे कुणाची हत्या नाही करणे, कुणाच्या प्रती नाही का द्वेष भावना नाही ठेवणे आपल्या मनामध्ये, नाही का। तर ज्यांच्या मनामध्ये रात्रंदिवस जे लोक रात्रंदिवस अहिंसेमध्ये गुंतलेले असतात तेच खरे भगवान बुद्धांचे शिष्य असे समजले जातात। बाकी सगळे त्यांना शिष्य आपण समजणार का? नाही। तर आता आपण गाथा क्रमांक 301 सांगत आहे मी तुम्हाला। सुप्पबुद्धं पबुज्झन्ति सदा गौतम सावका येसं दिवाच रत्तो च भावनाय रतो मना। ह्या गाथेचा अर्थ असा आहे, ज्यांचे मन रात्रंदिवस मैत्री भावनेत रत असते। जो व्यक्ती रात्रंदिवस सगळ्यांच्या प्रती मैत्री भावना, मंगल मैत्री करत राहतो, ठीक आहे, तर ते गौतमांचे शिष्य सदैव जागरूक राहतात। जे माणसं रात्रंदिवस सगळ्यांच्या प्रती मंगल मैत्री करत राहतात, तुमचं मंगल हो, तुम्ही सुखी हो, नाही का, सगळं प्राणी मात्र सुखी हो, सगळे स्वस्थ मुक्त हो असे म्हणत राहतात, ते गौतमांचे शिष्य सदैव जागरूक असतात। तथागत भगवान बुद्ध राजगृही विहरत असताना ही गोष्ट आहे। ही गोष्ट कधीची आहे? जेव्हा तथागत भगवान बुद्ध राजगृहामध्ये राहत होते तेव्हाची ही गोष्ट आहे। राजगृह महानगरात दोन लहान मुले नेहमी एकत्र खेळत असायची। राजगृह एक खूप मोठा महानगर होता। त्या नगरामध्ये दोन लहान मुले नेहमी एकत्र खेळत असायचे। अनेक प्रकारचे खेळ ते खेळत असत। आता पण छोटे छोटे मुलं खेळत असतात, बरोबर? तर ते अनेक प्रकारचे खेळ खेळत असतात। तर तेव्हा पण दोन मुलं राहायचे, ते दोन्ही मुलं माहिती आहे का वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असायचे। त्यांची खूप घनिष्ठ मैत्री होती। त्या दोन्ही मुलांची खूप घनिष्ठ अशी मैत्री होती। आश्चर्याची गोष्ट अशी की एक नेहमीच जिंकत असे व दुसरा नेहमीच हरत असे। आता ते जे दोन मित्र होते त्याच्यामधून एक मित्र नेहमीच जिंकायचा आणि दुसरा मित्र नेहमी हरायचा। अजूनही आश्चर्याची एक गोष्ट होती की जो जिंकत असे तो हरणाऱ्यापेक्षा सर्व दृष्टीने कमकुवत होता आणि जो जिंकायचा तो हरणाऱ्यापेक्षा खूप कमकुवत होता। त्याच्यामध्ये तेवढी ॲबिलिटी नव्हती जिंकायची, तरी सुद्धा तो प्रत्येक खेळ जिंकत असायचा। हरणाऱ्याने खूप प्रयत्न करूनही तो कधीही जिंकू शकला नाही। आता आपण सुद्धा एखाद्यासोबत खेळ खेळत राहिलो तर आपल्याला वाटते नेहमी हा जिंकतो, मी जिंकत नाही, तर आपण पण प्रयत्न करतो की आता नेक्स्ट टाइम मी नक्कीच जिंकणार। तर त्यांनी सुद्धा त्या हरणाऱ्याने जिंकण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो काही जिंकू शकला नाही। खेळ कोणतीही असो त्याचे हरणे सुनिश्चित असे। खेळ कोणताही असला तरी जो हरणारा होता त्याचे हरणे सुनिश्चितच राहायचे। तो जिंकणाऱ्याचे खेळांचे हर प्रकारे निरीक्षण करायचा। जो जिंकत होता त्याचे तो हर प्रकारे निरीक्षण करायचा की हा नेहमी कसा काय जिंकतो, त्याच्या जिंकण्याचे रहस्य काय असावे तो जाणायचा प्रयत्न करायचा। आपण सुद्धा तशाच प्रकारचं करतो, नाही का? आणि एकांतात तसा अभ्यास पण करी। आणि एकांतामध्ये तो हरणारा मुलगा नेहमी अभ्यास करत राहायचा की मला आता जिंकायचंच आहे, पुढच्या वेळेस जेव्हा मी त्याच्यासोबत खेळणार तर मी नक्कीच जिंकणार। परंतु हार त्याला कधीच टाळता आला नाही, परंतु तो नेहमीच हारायचा आणि जो जिंकणारा होता तो नेहमीच जिंकायचा। एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली होती की जिंकणारा अपूर्व शांत होता। जो जिंकणारा होता, जो मित्र त्याचा जिंकत होता
तो अपूर्व शांत, म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्ती शांतता होती. जिंकण्याची त्याला कधी आतुरता पण नव्हती. फक्त तो शांतीने जिंकायचा आणि त्याला आतुरता नव्हती की मला जिंकायचंच आहे म्हणून, तरी सुद्धा तो जिंकायचा. मी जिंकायलाच पाहिजे असा त्याचा आग्रह पण नसेल. तो जो जिंकणारा त्याचा मित्र होता त्याला असं पण नव्हतं वाटायचं की मी जिंकायलाच पाहिजे म्हणून. तो शांतपणे आपला खेळ खेळायचा आणि त्याची अजिबात इच्छा नव्हती की मीच जिंकायला पाहिजे, तरी सुद्धा तो जिंकायचा. त्याचा खेळ सहज आणि सुंदर असे. तो एकदम शांत दिमागाने खेळ खेळायचा. तो असा अजिबात विचार करायचा नाही की मला जिंकायचं आहे म्हणून. त्याचे जवळ एक प्रसादपूर्वक आभा मंडळ होते. जसे आपण एखाद्याला बघितलं तर त्याला बघूनच आपल्याला बघूशा वाटते नाही का, असं शांती राहते त्याच्या चेहऱ्यावरती, तशासारखं त्याच्याकडे होतं. आणि म्हणूनच हरणारा सुद्धा त्याचा शत्रू होऊ शकला नाही. म्हणून जो तो त्याचा मित्र होता, जो नेहमी हरायचा, तो कधीही त्याचा शत्रू सुद्धा होऊ शकला नाही. त्या दोघांची मित्रता कायम होती आणि त्याच्यामुळे ते दोघंही कायम मित्र बनून राहिले. जिंकणारा जिंकूनही त्याला अहंकार कधी शिवला नाही. जिंका की हरा दोघात कटुता कधीच निर्माण झाली नाही. ते दोन्ही मित्र होते, जरी तो नेहमी जिंकत असेल आणि तो नेहमी हरत असेल तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कटुता कधीही निर्माण झाली नाही. हरणाऱ्याने जिंकणाऱ्याचे बारीक निरीक्षण केले. मग जो हरत होता तो त्याने जिंकणाऱ्याचे खूप बारीक निरीक्षण केले आणि त्याला आठवले की जिंकणारा प्रत्येक खेळ सुरू करण्यापूर्वी डोळे बंद करून एक क्षण बिलकुल स्तब्ध होत असे. आणि मग त्याला दिसू आले की हा जो जिंकणारा आहे हा खेळ सुरू होण्याच्या पूर्वी डोळे बंद करून एक क्षणपर्यंत तो स्तब्ध राहत होता. जसे पूर्ण संसारच स्तब्ध झालेला आहे. जशा प्रकारे पूर्ण संसारच स्तब्ध झालेला आहे अशा प्रकारे तो राहायचा. आणि ओठाने काहीतरी पुटपुटताना त्याला पाहिले. आणि जो दुसरा मित्र होता जो हरत होता त्याने बघितलं की हा खेळ सुरू होण्याआधी काय करतो, डोळे बंद करतो आणि काही क्षणासाठी स्तब्ध राहतो आणि तोंडातून हा काहीतरी पुटपुटत असतो, जसे काहीतरी प्रार्थना करीत असावा किंवा सुप्त पठण करीत असावा. मग त्याच्या लक्षामध्ये आलं की हा जो तोंडातून पुटपुटतो तर हा नक्की काहीतरी प्रार्थना किंवा काहीतरी सूत्रपठण करीत असेल. शेवटी पराजयी मुलाने विजयी मुलाला ह्या गोष्टीचे रहस्य विचारले. आता त्याच्यानी कंट्रोल नाही झाला तर त्यांनी विचारलं त्याला की तू नेहमी जिंकतो आणि मी नेहमी हरतो, तर तुझे जिंकण्याच्या मागचे रहस्य काय आहे. मित्र म्हणाला तू क्षणभर स्तब्ध होऊन करतोस तरी काय. आणि हरणारा म्हणतो त्याला तू क्षणभर स्तब्ध होऊन करतोस काय. खेळ सुरू होण्यापूर्वी तू कोणत्या जगात हरवून जातोस. आणि खेळ सुरू होण्यापूर्वी तू कोणत्या जगामध्ये हरवून जातोस की तुला कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही. मग विजयी मुलाने त्याला सांगितले मी भगवंताचे स्मरण करतो. जो मुलगा नेहमी खेळ जिंकायचा त्याने त्याला सांगितले की मी भगवंताचे डोळे मिटून खेळ सुरू होण्याआधी नेहमी मी भगवंताचे काय करत असतो, स्मरण करत असतो. नमो बुद्धायचे पठण करतो आणि मी नमो बुद्धायचे पठण करतो म्हणूनच मी खेळ जिंकतो. आणि मी जिंकत नाही, भगवान जिंकतात. तो मुलगा म्हणतो मी जिंकत नाही तर कोण जिंकतात, भगवान जिंकतात. त्या दिवसापासूनच त्या पराजयी मुलाने सुद्धा नमो बुद्धायचा धडा सुरू केला. आणि जो हारणारा मुलगा होता त्या दिवसपासून त्यांनी सुद्धा खेळ सुरू होण्याआधी नमो बुद्धायचा धडा सुरू केला. वास्तविक सुरुवातीला तो कोरडा अभ्यासच होता. आता वास्तविक तो सुरू केला तर तो कोरडाच अभ्यास होता. त्याचा तेवढा काही तो घट्टपणे अभ्यास काही करू शकला नाही, परंतु हळूहळू त्यात त्याला रस वाटू लागला आणि हळूहळू मग त्याला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटू लागला. मनावर त्याचा खूप परिणाम होऊ लागला. खूप खोलवर परिणाम झाला नसला तरी वरून फळ प्राप्त होताना दिसू लागले. त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम नाही झाला, परंतु त्याला त्या नमबुद्धायचा जप केल्याने फळ प्राप्त होताना त्याला दिसू लागले. तो थोडा शांत दिसू लागला आणि उतावळेपणा त्याचा कमी होऊ लागला. आणि मग तो काय झाला, थोडा शांत दिसायला लागला आणि त्याला उतावळेपणा कमी व्हायला लागला. नाहीतर आधी तो काय विचार करायचा की हा नेहमी जिंकतो, मी हरतो, तर आता मला जिंकायचंच आहे. आणि तो क्रोधाने नाही का आणि खूप घाई गडबडीने तो जिंकायचा प्रयत्न करायचा, परंतु तो नेहमी हरायचा. विजयाची आतुरता आता त्याला कमी होऊ लागली. आता तो नेहमी विचार करायचा की मी जिंकणार, परंतु आता त्याला जिंकायची काही आतुरता राहिली नाही. भगवंताच्या स्मरणाने न कळत तो डुबकी खाऊ लागला. परिणाम प्राप्त करण्यासाठी नमोबुद्धायच्या पठणातच त्याला आनंद मिळू लागला. आणि त्याला असं होतं की मी जिंकलो पाहिजे, परिणाम काहीही असो, आणि तो नमोबुद्धायच्या पठणच करू लागला.
प्रथमतः खेळाच्या सुरुवातीला पठण करीत असे, मात्र आता एकांत मिळता क्षणी पठण सुरू होत असे. आधी तो काय करायचा, जेव्हा ते दोन मित्र खेळायचे तर खेळ सुरू होण्याच्या आधी तो नमो बुद्धायचे पठण करायचा. परंतु तो आता त्याने काय केलं, एकांतामध्ये पण तो जेव्हा राहत होता तेव्हा सुद्धा त्यांनी नमो बुद्धायचे पठण करणं सुरू केले. नमो बुद्धाय नमो बुद्धाय. आता खेळ गोल होऊन पठण प्रमुख झाले. आता खेळ मागे सुटलं आणि त्याचं हे नमो बुद्धायचं पठण सुरू समोर झालं. आता पठणात वेळ जास्त व खेळात कमी अशी अवस्था झाली आणि त्याला त्या पठण करण्यामध्ये जास्ती इंटरेस्ट येऊ लागला आणि खेळामध्ये कमी इंटरेस्ट झाला त्याच्या. रात्री पण कधी झोप उडाली की नमो बुद्धायचे पठण खाटेवर पडल्यास होत असे. रात्री पण कधी त्याची झोप उघडली तर तो झोपेत पण नमो बुद्धायचेच पठण करत असायचा. त्याला त्यांचे रहस्यही माहीत नव्हते, परंतु त्याला त्यापासून समाधीचा स्वाद मिळू लागला. आता तो नमो बुद्धायचं म्हणायचा, परंतु त्याला त्याचे रहस्य माहीत नव्हते की मी नमो बुद्धाय का बरं म्हणत आहो, परंतु त्याला त्याच्यापासून समाधीचा स्वाद मिळू लागला. म्हणजे त्याच्या समाधीला, त्याच्या शरीराला खूप छान असं वाटू लागला. त्यामुळे तो नमो बुद्धायचे पाठ करू लागला. लहान मुलगा होता म्हणून सहज ही गोष्ट घडून आली. आता तो लहान होता, सांगितलं मी आधीच, ते दोन्ही लहान मुलं मित्र होते. तर तो लहान होता म्हणून त्याला सहज ही गोष्ट घडून आली. जेव्हा आपण वयस्क होऊ तेवढी मनाची विकृतता वाढत जाते. लहान असलो तर आपल्या मनामध्ये तेवढी विकृतता नसते, परंतु जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे आपल्या मनाची विकृतता वाढत जाते. मुलगा सरळ होता, जीवनात विकाराचा कुडा कचरा अजून जमा झालेला नव्हता. आता छोटासा मुलगा होता, त्याच्या दिमागामध्ये कुठून कुडा कचरा जमा होणार आहे, नाही का. जसे जसे आपण मोठे होत राहतो तसे तसे आपले विचार वाढत राहतात. म्हणूनच बालपणात ध्यानाकडे आकर्षित होणारी मुलं धन्यभागी आहेत. म्हणून जे मुलं लहानपणामध्ये ध्यानाकडे ज्यांचं लक्ष लागते ते मुलं खूप धन्यभागी आहेत. जेवढे मुलं वाढत जाईल तेवढी ध्यान प्राप्ती कठीण होईल. जेव्हा मुलगा छोटासा राहते तर त्याची ध्यान प्राप्ती करणं त्याला खूप इझी होते आणि जसं जसं तो मोठा होत जाते तसं तसं त्याला ध्यान प्राप्ती करणे खूप कठीण होत जाते. एके दिवशी त्या मुलाचा बाप त्या मुलाला सोबत घेऊन बैलगाडी जुंपून जंगलात गेला. आता ते दोन मित्र होते, तर त्याच्यामधून त्या मुलाला त्याचे वडील बैलगाडी जुंपून जंगलामध्ये घेऊन गेले. लाकडे तोडून ती गाडी भरली व घराकडे वळला. आता ही गोष्ट कुणाची आहे, मी सुरुवातीला सांगितली, लाकूड तोडाच्या मुलाची ही गोष्ट आहे, बरोबर. तर आता एके दिवशी काय झालं, त्याचे वडील बैलगाडी घेऊन त्याला आपल्यासोबत जंगलामध्ये घेऊन गेले. तिथून लाकडं त्यांनी तोडले आणि ते बैलगाडीमध्ये भरून घराकडे ते वळले. रस्त्यात स्मशानाजवळ बैलांना मोकळे केले व विश्रामासाठी एका झाडाखाली थांबले. आणि रस्त्यामध्ये एक स्मशान होतं, तिथे त्यांनी बैलाला मोकळे केले आणि विश्राम करण्यासाठी झाडाखाली एका थांबले. भर दुपार होती. थकले असल्यामुळे बापाला व मुलालाही चांगली झोप लागली. आणि तेव्हा खूप भर दुपार होती. दुपार असल्यामुळे बापाला आणि मुलाला सुद्धा खूप गाढ झोप लागली. दरम्यान बैलांनी राजगृहाचा रस्ता धरला व ते नगरात शिरले. आणि बैलांना त्यांनी तिथेच ठेवला होता आणि ते झोपून गेले, वडील आणि मुलगा. तर त्या बैलांनी राजगृहाकडे जाण्याचा रस्ता धरला आणि ते जाऊ लागले. बापाला जाग आली, त्याला बैल कुठे दिसे नाहीसे झाले. आणि बापाला जेव्हा जाग आली त्याला कुठेही बैल दिसत नव्हते. न दिसल्यामुळे बापाने मुलाला गाडीसोबत तिथेच ठेवून बैलांच्या शोधात तो निघाला. आणि बैल न दिसल्यामुळे गाडी तिथेच होती, गाडी होती पण बैल नव्हते. आपण बैलगाडी म्हणतो, गाडी तिथेच होती आणि गाडीवर लाकूड होते आणि ते बैल राजगृहाकडे निघून गेले. मग बापाने त्या मुलाला त्या गाडीसोबत तिथेच ठेवलं आणि बैलांना शोधायसाठी एकटाच तो बाप निघून गेला. नगरात त्याला बैल सापडले, परंतु तोपर्यंत सूर्य मावळला होता आणि नगरद्वार बंद झाले होते. आणि जेव्हा तो राजगृह नगराकडे गेला तेव्हा त्याला तिथे त्याचे बैल सापडले, परंतु तेव्हापर्यंत त्या नगराचे द्वार बंद झालेले होते, कारण सूर्य मावळला होता. त्यामुळे बाप नगराच्या बाहेर येऊ शकला नाही आणि मुलगा नगराच्या बाहेरच राहिला. आणि बैल तर सापडले, परंतु तो जो बाप होता तो नगराच्या बाहेर काही येऊ शकला नाही, दार बंद झाल्यामुळे. आणि मुलगा तिथेच नगराच्या बाहेर थांबून राहिला. बाप नगराच्या आत व बेटा नगराच्या बाहेर अशी अवस्था झाली. आणि त्याच्यामुळे त्याचे वडील नगराच्या आतमध्ये होते
आणि तो मुलगा नगराच्या बाहेर. अंधाऱ्या अमावस्येची रात्र होती आणि ती रात्र होती अंधाऱ्या अमावस्येची. बाप घाबरला, स्मशानात लहानगा मुलगा व ती काळी रात्र. आता बाबाला अशी त्याच्या वडिलांना भीती वाटू लागली की माझा मुलगा स्मशानामध्ये एवढ्या काळी रात्रामध्ये एकटाच आहे आणि मी इकडे आहो, हा एकटा कसा काय राहणार. त्याला चिंता होऊ लागली. मुलाच्या आठवणीने बाप बेचैन झाला आणि मुलाची आठवण येऊ लागली आणि तो मग त्याच्यामुळे बेचैन झाला. रडला ओरडला परंतु काहीही उपाय नव्हता. तो खूप रडला ओरडला परंतु उपाय काहीही त्याला मिळत नव्हते, कारण दार बंद झाले तर ते सकाळशिवाय उघडणार नव्हते. नगर दरवाजे एकदा बंद झाले की सकाळीच द्वारपाल उघडतात. त्या नगराचे दार एकदा बंद झाले की ते कितीही इमर्जन्सी असो, द्वारपाल तो दार कधी उघडणार तर सकाळीच. आणि त्या साध्या लाकूडतोड्या माणसाची कोण ऐकणार होता. आणि तो साधा सरळ लाकूडतोडा माणूस होता, त्याची कोणी ऐकणार का नाही. जर एखादा मंत्री वगैरे राहिला असता त्याची ऐकली असती. द्वारपालांसमोर रडून आकांत केला, डोके आपटले पण काही उपयोग झाला नाही. आणि जो दार उघडणारा द्वारपाल होता त्या माणसानी त्याच्याजवळ डोळे आपटले, रडला आणि त्याला रिक्वेस्ट सुद्धा केली की तुम्ही दार उघडा, माझा मुलगा बाहेर आहे, परंतु काहीही असर झाला नाही. अंधारी रात्र, अमावस्येची रात्र आणि तो लहानगा मुलगा स्मशानात एकटा होता. अमावस्येची रात्र होती. आता अमावस्येची रात्र सगळ्यांनाच माहिती आहे किती काळी काळी राहते, अंधार राहते खूप जास्ती. तर तो लहानसा मुलगा तिथे एकटाच होता स्मशानामध्ये. मात्र त्या मुलाला भय वाटले नाही. का बरं भय नसेल वाटले आता सांगा बरं तुम्ही. नमो बुद्धाय म्हणत असेल तो बरोबर. तर त्या मुलाला अजिबात भय वाटले नाही. भीती तर दूरच, परंतु त्याला त्या एकांत स्थळी आनंद वाटू लागले. त्याला भीती तर वाटलीच नाही, परंतु ते एकांत स्थळ होतं जंगलामध्ये, तर त्याला तिथे खूप आनंद वाटू लागलं. असा एकांत त्याला कधीच लाभला नव्हता आणि असा एकांत त्याला कधीही आजपर्यंत लाभला नव्हता. गरिबाचा मुलगा लहानसं घर असेल, एकाच खोलीत सर्व राहत असतील. तो गरिबाचा मुलगा होता. आता लाकूड तोडा म्हटलं तर गरीबच होता तो. आणि एकाच खोलीमध्ये ते सर्व राहत असतील. माता पिता इतर भावंड म्हातारा म्हातारी सर्वजण एकाच खोलीमध्ये राहत असतील. त्याच्यामुळे तिथे त्याला काही ध्यान साधना करायला वगैरे काही एकांत जागा मिळतच नसेल आणि इथे त्याला एकांत जागा खूप मिळाली. त्याच्यामुळे तो खूप आनंदित होता. त्यामुळे असा एकांत त्याला घरी मिळणेच मुश्किल होते. अमावस्येची रात्र, आकाश ताऱ्यांनी भरलेले होते. तिथे स्मशान, शांतता, जिथे दूर दूरपर्यंत माणसाचा सुद्धा पत्ता नव्हता. आपण जाऊ शकतो का स्मशानमध्ये रात्रीच्या वेळेस? ते पण अंधारामध्ये नाही, परंतु तिथे खूप अंधार होता आणि खूप शांतता होती. माणसं सुद्धा दूर दूरपर्यंत काही दिसत नव्हते. नगरद्वार बंद आणि सर्व नगर झोपी गेलेले होते. नगराचे द्वार बंद झालेले होते आणि पूर्ण लोक झोपी गेलेले होते. अपूर्व असा अवसर त्या मुलास प्राप्त झाला आणि त्याला खूप अपूर्व असा अवसर प्राप्त झाला. अशी शांती, असा सन्नाटा त्याने कधी अनुभवला नव्हता. अशी शांती आणि असा सन्नाटा त्याने आजपर्यंत कधीही अनुभवला नव्हता. आणि अशा वातावरणात त्याने नमो बुद्धायचे पठण करणे सुरू केले. आणि अशाच वातावरणामध्ये मग त्यांनी नमो बुद्धायचे पठण करणे सुरू केले. नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय म्हणता म्हणता केव्हा अर्धी रात्र निघून गेली त्याला कळलेच नाही. आणि तो नमो बुद्धाय म्हणता म्हणता पूर्ण अर्धी रात्र निघून गेली तरी सुद्धा त्याला काही कळले नाही. तार जुळल्या गेली, संगीत जुळून आले, वीणा वाजू लागली. पहिल्यांदा त्या मुलाला ध्यानाची अनुभूती झाली. आणि अशा प्रकारे तो नमो बुद्धाय म्हणता म्हणता त्याला ध्यानाची अनुभूती झाली. शांती तर त्याला मिळालीच, परंतु आनंदाचे तरंगही नाचू लागले. तेवढ्या शांतीमध्ये तो ध्यान करू लागला आणि अशा प्रकारे तो खूप आनंदी होऊ लागला. जणू समाधीचा पूरच वाहू लागला. त्याला असं वाटू लागला की माझ्यामधून आता समाधीचा पूर वाहू लागत आहे. मुलगा कोणत्या दुसऱ्या लोकातच प्रवेश करून गेला. आणि नमो बुद्धाय म्हणता म्हणता त्याला असं वाटू लागला की मी ह्या लोकामधून दुसऱ्याच लोकामध्ये प्रवेश करून गेलो. जी घटना दुसऱ्यांना अभिशाप ठरू शकत होती ती त्याच्यासाठी वरदान ठरली. अभिशाप कशी ठरली असती? कारण तो स्मशानमध्ये होता, तर दुसऱ्यांसाठी ती अभिशाप ठरू शकली असती, परंतु त्याच्यासाठी ती अभिशाप ठरली का? नाही, ती त्याच्यासाठी वरदान ठरली. स्मशानाची शांतता मृत्यूची काळ रात्र ठरली होती.
ती आनंद वर्षा ठरली नमो बुद्धाय म्हणता म्हणताच बुद्धांबरोबर तो एकरूप झाला. आणि नमो बुद्धाय म्हणता बरोबरच अशा प्रकारे तो बुद्धांबरोबर एकरूप झाला. रात्री त्या स्मशानात काही भूत आले, त्या मुलाला पाहून ते अत्यंत आनंदित झाले. आणि रात्री त्या स्मशानामध्ये काही भूत आले, परंतु ते भूत त्याला बघून, त्या मुलाला बघून अत्यंत आनंदित झाले, कारण तो ध्यान करत होता आणि नमो बुद्धायचे तो जाप करत होता. आता आपल्याला आयती शिकार लाभ झाल्याचे आनंदाने त्या मुलाच्या आजूबाजूला नाचू लागले. आणि त्या भूतांना काय वाटलं की आता आम्हाला कुठे काही शिकार काही शोधायची गरज नाही, आम्हाला आयता शिकार मिळाला. आणि ते खुशीने त्या मुलाच्या आजूबाजूला नाचू लागले. भूतांना नाचताना पाहून तो मुलगा उठून बसला. आणि जेव्हा भूतांना नाचताना बघितलं तेव्हा तो मुलगा उठून बसला. भूत नाचत होते आणि तो मुलगाही समाधी सुखाने आतून नाचत होता. भूत तर नाचत होते, परंतु तो मुलगा नमो बुद्धायचे जाप करत करत आतूनच तो नाचत होता. त्याने पुन्हा नमो बुद्धायचा पाठ सुरू केला. आणि अशा प्रकारे त्याने नमो बुद्धायचा पाठ सुरू केला. भूतांनी त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला. आता भूतांनी त्याला खूप विचलित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विचलित झाला नाही. त्याला घाबरवायचा पण प्रयत्न केला, परंतु तो अजिबात घाबरला सुद्धा नाही. भूत म्हणजे मृत्यूचे प्रतीक असते. भूत म्हणजे काय असते? मृत्यूचे प्रतीक. ज्यावेळी समाधी प्राप्त होते त्यावेळी तुम्हाला कोणीच घाबरवू शकत नाही. ज्यावेळी आपल्याला समाधी प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होते, तेव्हा आपल्याला कोणीही घाबरवू शकत नाही. समाधी कशाद्वारे प्राप्त करता येते? ध्यान साधनाद्वारे. ध्यानी माणसाला अजिबात भय नसते. जो माणूस ध्यानी असते त्याला कुठल्याही गोष्टीचे अजिबातही भय नसते. त्या मुलाला तर ते भूत दिसलेच नाही. आणि जेव्हा त्याने नमो बुद्धायचा उच्चार सुरू केला, भूत घाबरून गेले. त्या मुलाला ते भूत काही दिसले नाही, परंतु जेव्हा त्याने नमो बुद्धाचा जाप सुरू केला तर ते भूत सुद्धा घाबरून गेले. म्हणूनच म्हटले आहे की जिथे सम्यक समाधी आहे तिथे यमदूती फिरकू शकत नाही. म्हणूनच असे म्हटले गेले आहे की जिथे सम्यक समाधी आहे तिथे यमदूत सुद्धा लांब पर्यंत फिरकू शकत नाही. त्या भूतांनी पाहिले की तो साधारण मुलगा नव्हता. त्या भूतांनी मग बघितलं की तो हा एक साधारण मुलगा नाही आहे. त्याच्या चारी बाजूला एक विशेष प्रकारचे आभा मंडळ होते. त्या भूतांना असे दिसू आले की याच्या चारी बाजूला एक विशेष प्रकारचे काय आभा मंडळ किरणे पसरलेली आहे. ते पाहून ते भूत त्याच्या सेवेला लागले. आणि ते बघून ते भूत त्याच्या सेवेला लागले. आधी त्यांना असं वाटलं की आम्हाला आता हा आमचा शिकार मिळाला. ते राजगृहातील राजमहालात शिरले. बिंबिसार राज्याच्या सोन्याच्या ताटात राजासाठी उपलब्ध असलेले भोजन त्या मुलासाठी घेऊन आले. आणि ते भूत बिंबिसाराच्या राजगृहामध्ये राजमहालामध्ये शिरले आणि तिथे राजाच्या सोन्याच्या ताटामध्ये राजासाठी उपलब्ध केलेले जे भोजन होते ते त्या मुलासाठी त्यांनी घेऊन आले. त्यांना वाटलं हा काही साधारण मुलगा नाही आहे. त्या लहानग्या मुलाला त्यांनी ते भोजन करविले. आणि अशा प्रकारे त्या लहानशा मुलाला त्यांनी ते भोजन करायला सांगितले. त्याची पूजा केली. आणि त्या लहान मुलाची त्या भूतांनी काय केली? पूजा केली. त्याची पाय दाबले. रात्रभर पहारा देऊन त्याचे रक्षण केले. अशा प्रकारे त्याचे पाय वगैरे दाबले आणि रात्रभर पहारा देऊन त्याचे रक्षण केले. आणि पहाटेला सूर्य उगवण्यापूर्वी सोन्याचे ताट गाडीमध्ये असलेल्या लाकडांमध्ये लपवून ठेवले व पडून गेले. आणि सकाळ होण्याच्या आधीच ते सोन्याचे ताट त्या जे गाडी होती त्या गाडीमध्ये लाकूड ठेवले होते. त्या लाकडाच्या मधामध्ये ते सोन्याचे ताट लपवून ठेवले आणि ते तिथून पडून निघून गेले. सकाळी सगळीकडे बातमी पसरली की राजाचे सोन्याचे ताट चोरीला गेले. आणि सकाळी सगळीकडे पसरली बातमी की आता राजाचे सोन्याचे ताट कुठे गेले? ते चोरीला गेले. राजाच्या शिपायांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ते ताट नगरात कुठेही सापडले नाही. कारण तो मुलगा कुठे होता? नगराच्या बाहेर स्मशान घाटमध्ये. आणि ते ताट पण तिथेच त्याच्या बाजूला जी गाडी होती लाकडाची त्याच्या आतमध्ये होते. नंतर त्यांनी नगराच्या बाहेर शोध घेण्याचा प्रयत्न केला व शेवटी त्या बैलगाडीत ते सुवर्ण ताट सापडले. आणि मग त्यांनी नगराच्या बाहेर प्रयत्न केला तर ते बैलगाडीमध्ये सोन्याचे ताट त्यांना सापडले. त्या मुलाला चोर समजून राजासमोर प्रस्तुत करण्यात
आले आणि तो जो छोटासा मुलगा होता त्याला चोर समजून आणि त्या मुलाला राजासमोर प्रस्तुत करण्यात आले. मात्र तो मुलगा रस्ताभर नमोबुद्धायचे पठण करीत राहिला, परंतु त्याची ड्युटीच होती नाही का नमोबुद्धाय करायची, तर तो पूर्ण रस्ताभर नमोबुद्धायचे पठण करीत राहिला. त्याची ती मस्ती पाहण्यालायक होती. ती जी मस्ती करत होता तो नमोबुद्धाय तर ती पाहण्यालायकच होती. रस्त्यातून लोकांची भीड त्याच्या मागोमाग चालत होती आणि रस्त्यामधून तो चालत होता, त्याच्या मागे मागे भीड चालत होती लोकांची. तसे ते दृश्य आजपर्यंत कोणी पाहिले नव्हते आणि असे दृश्य आजपर्यंत कुणीही बघितले नव्हते. एक विशिष्ट आभा मंडळ त्या मुलासोबत सरकत होते आणि अशा प्रकारे म्हणजे त्याच्यामध्ये खूप अट्रॅक्शन होती, तर लोक त्याच्याकडे खूप बघायचे. राजाचे शिपाई पण बेचैन आणि हतबल दिसत होते आणि अशा प्रकारे त्या मुलाला घेऊन जाताना जे राजाचे शिपाई होते ते सुद्धा खूप बेचैन दिसत होते. भीड वाढत होती. अशा स्थितीत त्या मुलाला राजासमोर उभे करण्यात आले आणि तो मुलगा जेव्हा जात होता त्या शिपायांसोबत तर तिथे भीड वाढत होती आणि मग अशा प्रकारे त्या मुलाला राजासमोर प्रस्तुत करण्यात आले. राजाने त्या मुलाला विचारले की काय झाले, हे सुवर्णताट तू चोरले का? राजाने मग त्या मुलाला विचारले, छोटासा मुलगा होता तो, त्याला विचारले काय झाले, तू हे सुवर्णताट चोरले का? त्या मुलाने रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, रात्री काही माणसे माझ्या भोवती येऊन नाचत होती. आणि मग त्या मुलाने आपली सर्व हकीकत त्या राजाला सांगणे सुरू केले की रात्री काही माणसे माझ्या भोवती येऊन नाचत होती. त्याला नाही माहिती की हे भूत होते म्हणून, पण तो सांगू लागला की रात्री काही माणसे माझ्या भोवती येऊन नाचत होती. मी डोळे बंद करून नमोबुद्धाचा पाठ करीत होतो आणि ते नाचत होते आणि मी डोळे बंद करून फक्त नमोबुद्धाचा पाठ करीत होतो. त्या माणसांनी मला उठवण्याचा प्रयत्न केला. मी डोळे उघडल्यावर मला वाटलं हे लोक सुद्धा नमोबुद्धाचे पठण करीत आहेत आणि त्यांनी मला उठवायचा प्रयत्न केला. मी बघितलं तर मला वाटलं की हे लोक सुद्धा कशाचे पठण करत आहेत, तर नमोबुद्धाचं पठण करत आहेत. मग मीही नव्या जोमाने नमोबुद्धाच्या पठण सुरू केला आणि म्हणून मी सुद्धा नव्या उत्साहाने उमंगाने नमोबुद्धाचं पठण करणं सुरू केला. थोड्या वेळातच ते माझे पाय दाबू लागले आणि थोड्या वेळानंतरच ते सगळे माणसं माझे पाय दाबू लागले. काहींनी ह्या स्वर्ण थाळीत माझ्यासाठी भोजन आणले आणि काही लोकांनी ह्या ज्या सोन्याची थाळी होती याच्यामध्ये माझ्यासाठी भोजन आणले. त्यांनी मला झोपवले, माझ्या भोवती पहारा दिला आणि सकाळी हे ताट लाकडात लपवून पडून गेले. अशा प्रकारे त्यांनी मला झोपवले, माझ्या अवतीभोवती त्यांनी पहारा दिला आणि हे भोजनाचे ताट लपवून ते पडून गेले. नंतर आपले शिपाई आले आणि मला इथे घेऊन आले आणि नंतर मग माझी झोप उघडली तर आपले शिपाई आले आणि मला ते इथे घेऊन आले. सम्राट बिंबिसार त्या मुलाला घेऊन तथागतांकडे गेला आणि अशा प्रकारे मग बिंबिसारांनी ऐकली त्याची कथा आणि मग त्या मुलाला घेऊन ते बुद्धांसमोर गेले. दरम्यान त्या मुलाचे आई वडीलही भगवंतासमोर उपस्थित झाले आणि मग त्याचे जे वडील आणि त्याची आई त्या भगवंतासमोर तिथे उपस्थित झाले. तथागत बुद्ध त्यावेळी राजगृह येथील वेडूवनामध्ये राहत होते. राजगृहामध्ये वेडूवन आहे, तिथे तथागत त्यावेळीच राहत होते. राजाने भगवंतांना प्रश्न केला, भगवान बुद्धानुस्मृती अशा तऱ्हेने मनुष्याचे रक्षण करू शकते काय? आणि मग बिंबिसार राजाने विचारलं भगवंतांना की बुद्धांची स्मृती केल्याने, स्मरण केल्याने आपली असे रक्षण होऊ शकते काय? नमोबुद्धाच्या पठणाने ह्या लहानग्या मुलाला जे प्राप्त झाले ते कोणालाही प्राप्त होऊ शकते काय? राजाने विचारलं की नमोबुद्धाचे पठण करता करता ह्या मुलाला जे प्राप्त झाले ते आपल्याला कुणालाही प्राप्त होऊ शकते काय? आणि तेही खेळता खेळताच. म्हणजे तो छोटासा मुलगा होता, त्याला काही तेवढं कळत नव्हतं. मी तर अशा कित्येक लोकांना जीवनभर मंत्राचे पठण करताना व तपश्चर्या करताना पाहतो. राजा भगवंतांना सांगतात, तथागतांना सांगतात की मी अशा लोकांना कितीतरी वेळेस बघतो की जे कितीतरी मंत्रांचे काय करत असतात, पठण करीत असतात, तरी पण त्यांना काहीच प्राप्त होताना दिसत नाही. ते मंत्रांचे पठण करतात तरी सुद्धा त्यांना काहीही प्राप्त होत नाही. मग मी कसा विश्वास ठेवू की ह्या लहानशा मुलाला जो लाभ झाला तो सत्य आहे? मग राजा म्हणतात की मी असा कसा विश्वास ठेवू की ह्या लहानशा मुलाला जो लाभ झाला तो सत्यच आहे. भगवान यावर आपण प्रकाश टाकावा. आणि अशा प्रकारे बिंबिसार राजा भगवंतांना म्हणतात की आपण यावर प्रकाश टाकावा, आम्हाला थोडंसं समजावून सांगावं. भगवान म्हणाले, होय महाराज, बुद्धानुस्मृती म्हणजे स्वतःच्याच परम रूपाची स्मृती आहे. भगवान म्हणतात की बुद्धांची स्मृती करणे म्हणजे
स्वतःच्याच परम रूपाची स्मृती करणे आहे. जेव्हा तुम्ही नमो बुद्धाय उच्चारता तेव्हा तुम्ही आपल्याच परम दशेचे स्मरण करीत असता. तथागत सांगतात की जेव्हा आपण कोणीही नमो बुद्धाय उच्चारतो तेव्हा आपण आपल्याच परम दशेचे स्मरण करीत असतो. बुद्ध म्हणजे कोणी व्यक्ती नाही. बुद्ध म्हणजे कोणी व्यक्ती नाही. बुद्ध म्हणजे गौतम बुद्धही नाही. तथागत सांगतात बुद्ध म्हणजे कोणी व्यक्ती नाही आणि बुद्ध म्हणजे गौतम बुद्ध सुद्धा नाही. बुद्धत्व तर तुमच्या जगण्याची परम दशा आहे. बुद्धत्व म्हणजे काय? आपल्या जगण्याची परम दशा आहे. तुमची ज्योतिर्मय दशा आहे. भगवान बुद्ध त्यांना राजांना सांगतात तुमचे चिन्मय रूप आहे. जेव्हा तुम्ही नमो बुद्धाचे स्मरण करता तेव्हा आपल्या चिन्मय रूपाला आवाहन करतात. जेव्हा आपण नमो बुद्धाचे स्मरण करत असतो तेव्हा आपण आपल्याच मधली चिन्मय जो रूप असते त्याला आपण जागृत करत असतो. स्वतःतील बुद्धत्वाला आपण शरण जातो. आणि जेव्हा आपण नमो बुद्धाय म्हणतो तेव्हा स्वतःमधल्या बुद्धत्वाला आपण काय करतो तर शरण जातो. ठीक आहे, असं भगवान बुद्ध सांगतात. कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला आपण शरण जात नाही. भगवान बुद्ध म्हणतात कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला शरण जात नाही. ती आपल्या आतील बुद्धांचाच तुम्ही शोध घेता. नमो बुद्धाय म्हटल्याने आपण आपल्याच आतमधल्या बुद्धांचा आपण शोध घेतो. आणि ज्याचे चित्त सरळ असते त्याच्यात तो बुद्धीचा आविष्कार लवकर होतो. ज्याचे चित्त ज्याचे मन निर्मळ असते सरळ असते त्याच्यामध्ये लवकरच बुद्धांचा आविष्कार होतो. आणि म्हणून ह्या सरळ चित्त मुलाला त्याचा आविष्कार लवकर झाला. आणि तो छोटासा मुलगा होता आणि म्हणून त्याला ह्या मुलाला त्याचा आविष्कार लवकर झाला. एखादा तपस्वी सरळ चित्त नाही. एखादा जो तपस्वी राहते तो सरळ चित्ताचा नसते, निर्मळ चित्त त्याचा नसते. तो अनेक विकारांनी भरलेला आहे. जसं की मी आधीच सांगितलं की छोटे मुलं जे असतात त्यांचे ते निर्मळ मनाचे असतात. ते लवकर त्यांना ध्यानमध्ये ते ध्यान करत असले त्यांना लवकर समाधी प्राप्त होते. परंतु जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे आपल्या चित्ताचं मळ वाढत जाते, आपले मनाचे विकारसुद्धा वाढत जातात. आणि जो मोठ्या वयाचा असतो साधू वगैरे तो सरळ चित्त नसते आणि अनेक विकारांनी तो भरलेला असते, कठोर असते. वासनेने लोभाने तो मनुष्य भरलेला असते. तो ध्यान करायला निघाला पण ते साध्य प्राप्त करण्याची वासना त्याच्यामध्ये नसते. जो मोठा होतो एखादा मनुष्य तो ध्यान करायला तर निघतो परंतु ते साध्य करण्याची वासना त्याच्यामध्ये नसते. आणि जेवढी ध्यान प्राप्त करण्याची वासना प्रबळ तेवढेच लक्ष दूर दूर जाते. जेवढी आपली ध्यान करण्याची साधना प्रबळ असते, कठोर असते, दृढ असते तेवढेच आपले लक्ष दूर दूर जात असते. ह्या मुलाने बिना वासनेने पठन केले म्हणूनच त्याला लक्ष लवकर प्राप्त झाला. त्या छोट्याशा मुलाला कुठली वासना होती? कुठलीच वासना नव्हती म्हणून त्याला लवकरात लवकर त्याचं लक्ष प्राप्त झाला. नमो बुद्धाय किंवा बुद्धानुस्मृती स्वतःच्याच परमरूपाची स्मृती आहे. नमो बुद्धाय केल्याने स्वतःच्याच परमरूपाची आपण काय करतो? स्मृती करत असतो. ते वरवरचे पठन नव्हे, ती अंतरातली मागणी आहे. वरवरचे पठन नाही करणे आहे तर आपल्याला अंतरून मागणी करणे आहे. आपल्या आतील केंद्रांचे स्मरण आहे. बुद्धाशिवाय अन्य कोणतेही शरण नाही. आपल्या आतमधल्या केंद्राचे आपण स्मरण करतो आणि बुद्धांशिवाय अन्य कोणतेही शरण नाही आणि त्याच्या अतिरिक्त दुसरा कुठला मार्ग सुद्धा नाही. आणि ह्याच्या अतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग सुद्धा नाही आहे. बुद्धत्वच मृत्यूपासून रक्षा करू शकतो. मृत्यूपासून आपली रक्षा कोण करू शकतो? तर फक्त आणि फक्त बुद्धत्व. बुद्ध पुढे म्हणाले महाराज केवळ बुद्धानुस्मृतीनेच मृत्यूपासून भयापासून रक्षण करीत नाही. बुद्ध काय म्हणतात? केवळ बुद्धानुस्मृतीनेच मृत्यूपासून भयापासून रक्षण करत नाही तर जे 6 प्रकारे चित्ताला निग्रहित करतात त्यांना अन्य रक्षकाची गरज नाही. जे लोक 6 प्रकारे आपल्या चित्ताला निग्रहित करतात त्यांना कुठल्याही प्रकारची कुठल्याही रक्षणाची गरज नसते. तर आज आपण काय बघितलं? बुद्धांचे शिष्य अहिंसेत रत असतात. बुद्धांचे जे शिष्य असतात ते अहिंसेमध्ये रत असतात. जशी आपण त्या मुलाची आता छोट्याशा मुलाची काय बघितली? गोष्ट बघितली. लाकूड तोड्याच्या मुलाची आजची ही गोष्ट होती. साधू साधू साधू.